हॅलो फ्रेंड, श्रुतीस किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। आज आपण रसरशीत जिलेबी घरच्या घरी कशी बनवायची ते बघणार आहोत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तर आपण इन्स्टंट जिलेबी बनवणार आहोत, तर त्यासाठी सर्वात आधी पाक तयार करून घेऊया। तर पाक बनवण्यासाठी आपण या ठिकाणी एक पसरट भांडं घेतलेलं आहे, कढई घेतलेली आहे। आता आपण त्यामध्ये 1 वाटी साखर टाकूया। गॅस कमी ठेवायचा आहे सुरुवातीला। आता आपण यामध्ये अर्ध्या वाटीहून थोडंसं जास्त आपण यामध्ये पाणी टाकूया आणि याचा पाक तयार करून घेऊया। याचा आपल्याला जसा आपण गुलाबजामचा पाक तयार करतो तसा आपल्याला याचा पाक तयार करून घ्यायचा आहे। आपला पाक या ठिकाणी तयार होत आहे। तर यामध्ये आपल्याला 1 चिमूटभर वेलची पूड घालायची आहे। मिक्स करूया। वेलची घातल्यामुळे याला छान टेस्ट येते। वेलचीचा जो स्वाद आहे तो जिलेबी मध्ये खूप छान लागतो। आता आपण पाक चेक करूया। अजून आपला पाक रेडी झालेला नाहीये, याला आपण अजून थोडं शिजवून घेऊया। तर तुम्ही बघू शकता आपला पाक या ठिकाणी बनून झालेला आहे। हे बघा, याचा तार देखील बनत नाहीये, अगदी या पद्धतीचा झाला पाहिजे। तुम्ही बघू शकता मस्त झालेला आहे। आता आपण यामध्ये थोडासा चिमूटभर फूड कलर टाकूया। फूड कलर पूर्णपणे ऑप्शनल आहे। जिलेबीला चांगला रंग यावा म्हणून आपण यामध्ये हा टाकतोय, नाही टाकला तरीही चालेल। मिक्स करून घेऊया। आता आपण जिलेबीसाठी लागणारे मिश्रण बनवून घेऊया। तर त्यासाठी आपण या ठिकाणी 1 वाटी मैदा घेऊया, एका बाउल मध्ये टाकूया। त्यामध्ये थोडंसं मीठ टाकूया, मिक्स करूया। आता आपल्याला यामध्ये पाणी टाकून याचं छान बॅटर तयार करून घ्यायचं आहे। बॅटर आपल्याला जास्त दाटसरही नाही आणि जास्त पातळही नाही, असं बनवून घ्यायचं आहे। तर तुम्ही बघू शकता आपलं मिश्रण या ठिकाणी बनवून रेडी आहे। आता आपण यामध्ये अर्धा चमचा इनो टाकूया। इनो टाकल्यामुळे जिलेबी छान फुगायला मदत होते। याला छान मिक्स करायचं आहे। आता आपण हे मिश्रण एका पाइपिंग बॅग मध्ये टाकूया आणि जिलेबी बनवायला घेऊया। आपल्या जिलेबी बनवण्यासाठी तेल या ठिकाणी गरम झालेलं आहे आणि सोबतच आपण पाक देखील मंद आचेवर गॅस चालू केलेला आहे, गरम करायला ठेवलेला आहे। आपण जिलेबी तयार करूया। आपल्याला ही जिलेबी मंद आचेवर चांगलं सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायची आहे। तर तुम्ही बघू शकता आपली जिलेबी या ठिकाणी हलकासा सोनेरी रंग आलेला आहे। आपली जिलेबी या ठिकाणी तळून झालेली आहे। आता आपण हिला गरम केलेल्या पाकामध्ये टाकूया। याचं चांगलं तेल नितरून घ्यायचं आहे आणि उरलेल्या सर्व मिश्रणाच्या अशा छान छान जिलेब्या तळून घ्यायच्या आहेत। आपला दुसरी बॅच ही इथं रेडी आहे। जी जिलेबी आपण पाकामध्ये ठेवलेली होती ती आता आपण काढून घेऊया। 1 मिनिट आपल्याला ही जिलेबी ठेवायची आहे आणि नंतर काढून घ्यायची आहे प्लेटमध्ये। यामुळे जिलेबी जास्त मऊ होणार नाही। आता आपण ही जिलेबी ही छान पाकामध्ये डीप करूया। तर फ्रेंड्स, तुम्ही बघू शकता आपली मस्त अशी रसरशीत इन्स्टंट जिलेबी बनवून रेडी आहे।
खूप छान लागते ही जिलेबी खायला आणि बनवायला तर खूपच इझी आहे. त्यामुळे तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. सोबतच व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत. धन्यवाद.